महाराष्ट्र राज्यातील 2005 पूर्वी नियुक्त परंतु अंशतः अनुदानावर असल्यामुळे ज्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू नाही अशांकरिता आम्ही आज चौघही जण माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार किशोरजी दराडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि मी सुप्रीम कोर्टात हजर आहोत। काल माननीय आमदार किशोरजी दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची OSDशी संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून OSDकडून दिल्लीला जे वकील आहेत त्यांना फोन केला होता की सरकार या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याच्या मानसिकतेत आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून 4 आठवड्याचा वेळ मागून घ्या। त्याप्रमाणे आम्ही आज सगळे दिल्लीला आलो। सरकारी वकिलांनी न्यायालयात अधिकृतपणे सांगितलं की सरकार जुनी पेन्शन योजना देण्याच्या मानसिकतेत आहे, त्यामुळे 4 आठवड्याचा वेळ कोर्टाने आम्हाला देण्यात यावा। माननीय कोर्टाने वकिलांना सांगितलं की आम्ही वी हॅव गॉन ऑल द पेपर्स ऑफ दिस केस अँड वी आर इन पोझिशन ऑफ डिसिजन, सो आयदर गव्हर्नमेंट हॅज टू टेक क्रेडिट, अदरवाईज वी विल टेक क्रेडिट। म्हणजे अतिशय स्पष्टपणे सुप्रीम कोर्ट बोललं की आम्ही आता सगळे पेपर्स वाचले आहेत आणि आम्ही निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत आलेलो आहोत। सरकारला जर या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं असेल तर सरकारने ते घ्यावं, अन्यथा सुप्रीम कोर्ट हे क्रेडिट घेईल। अशा प्रकारचा दम सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी आज सरकारी वकिलाला दिला, त्यामुळे आता तुमच्या पेन्शनचा मार्ग पूर्ण मोकळा झाला असं आमचं मत आहे। इथली स्थिती तुम्हाला फक्त सांगण्याकरता ही व्हिडिओ